तर अधिवेशनादरम्यान रोहित पवार यांनी जॅकेटवरती आपल्या मागण्या लिहून आणल्यात। नको पोकळ घोषणा, 60,000 शिक्षक भरती करा, समूह शालेय योजना, दत्तक शाळा या योजना मागे घ्याव्यात। रोहित पवार यांनी अधिवेशनादरम्यान ही मागणी केली आहे। आचारसंहिता लोकसभेची लागू शकते, त्याच्या आधी 60,000 शिक्षक भरतीच्या ऍड निघाल्या पाहिजे। त्याच्याच बरोबर जे काही पेंडिंग प्राध्यापक भरती ती सुद्धा व्हावी यासाठी हे जे काही जॅकेट आहे ते घातलेलं आहे। त्याच्याच बरोबर समूह शाळा योजना ही आता स्थगित करावी, माघार घ्यावी आणि त्याच्याच बरोबर जे काही दत्तक पालक योजनेचं नवीन भूत या सरकारने आणलेलं आहे प्रायव्हेट लोकांना सहकार्य करण्यासाठी, ते सुद्धा मागे घ्यावं। हे सगळे मुद्दे आम्ही युवा संघर्ष यात्रेत घेतलेले होते आणि हे टी शर्टवर हे लिहिलेले आहेत।